तर वाघमारेंसारखा लोकांना आम्ही मोजत नाही असं जरांगेंनी म्हटलंय। लेखी बाळींवर बोलणाऱ्या लोकांना आम्ही बघतही नाही असं जरांगेंनी म्हटलंय। आजवर मी कुणाच्याही लेखी बाळीला बोललेलो नाही असं जरांगेंनी म्हटलंय। इज्जत घालवायची आणि माफी मागायची अशी टीका देखील जरांगेंनी नवनाथ वाघमारेंवर केली। ते कोण आहे मी मोजितच नाही हे असले यांना मोजित नाहीत आम्ही कोणाला असल्याला जे लेकीबाळीवर बोलतेत ना यांना बघत नाहीत आम्ही असले हे ज्याच्या मनगटात दम आहे ना त्याला बोलतो आम्ही दम असणाराला बोलत नाहीत आम्ही एकाच्याही लेकीबाळीला बोललेलो नाही मी आणखी राज्यात एकाही जातीचे नेते सोडले नाही लेकीबाळीला नाही बोललो इज्जत घालायची माफ्या मागायच्या इज्जत घालायची माफ्या मागायच्या आणि मराठ्यांनी माफ करायचं। नवनाथ वाघमारेंवर गुन्हा दाखल करा असं दीपक केदार यांनी म्हटलंय। वाघमारेंनी वातावरण दूषित करायची सुपारी घेतली असं देखील दीपक केदार यांनी म्हटलेलं आहे। हे अक्कल नसणारे तमराळ तोंडाचे कुठून उगावलेत हे लाज कशी वाटत नाही या नवनाथ वाघमारेला आणि पोलीस आतापर्यंत गप्प काय महाराष्ट्राच्या मुलींबद्दल लेकींबद्दल अपमान केला जातो आणि नवनाथ वाघमारेवरती गुन्हा दाखल होत नाही। तात्काळ नवनाथ वाघमारेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पोलिसांनी उलटा टांगून मारला पाहिजे। निषेध कसला आलाय हे कोण लागून गेले चिरकुट यांचा निषेध करावा यांची काय अवकात आहे उचला नडग्या फोडा यांची धिंड काढा पुन्हा महाराष्ट्रात कोणी लेकीबद्दल असं विधान करणार नाही। वातावरण दूषित करायची सुपारी घेतली।